मोठी अपडेट 23 वर्षानंतर सरकारचा मोठा निर्णय. हजारो पदांची भरती सुरू होणार. तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी सोडू नका. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. आज आपण एक खूप मोठी आणि आनंदाची बातमी पाहणार आहोत. महिला व बालविकास विभागात तब्बल 23 वर्षानंतर मोठा बदल करण्यात आला आहे. 10 एप्रिल रोजी शासनाने नवीन सुधारित आकृतीबंधाला मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे हजारो रिक्त पदांचा मार्ग मोकळा झाला आहे. नवीन भरती सुरू होणार आहेत, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मंत्रिमंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार महिला व बालविकास विभागातील एकूण 9,248 पदांपैकी 744 पदे निश्चित करून उर्वरित 8,504 पदांमध्ये 165 वाढीव पदे मंजूर करून विभागाची एकूण 8,669 नियमित पदे व 2,843 बाह्ययंत्रणेद्वारे भरायची पदे मंजूर करण्यात आली आहेत. तसेच एकात्मिक बालविकास सेवा योजनेतील मानधनी तत्वावरील अंगणवाडी सेविका 1,10,664 व अंगणवाडी मदतनीस 1,10,064 अशी एकूण 2,21,328 पदे मंजूर केली आहेत. त्यानुसार सुधारित आकृतीबंधास या शासनाद्वारे मंजुरी देण्यात येत आहे. शासनाने या निर्णयासोबत काही परिशिष्टे दिले आहेत, ज्याच्यावरून आपल्याला पदांची स्पष्ट कल्पना येते. परिशिष्ट 1, 8,669 नियमित पदांचा संपूर्ण तपशील देण्यात आलेला आहे. परिशिष्ट 2, सुधारित आकृती बंधानुसार निर्माण केलेल्या नवीन वाढीव पदे देण्यात आलेली आहेत. परिशिष्ट 3, कार्यालयानुसार मंजूर पदाचा सविस्तर तपशील आहेत. परिशिष्ट 4 वर बाह्ययंत्रणेद्वारे भरली जाणारी 2,843 पदे दिलेली आहेत. परिशिष्ट 5 वर 744 जी पदे रद्द निश्चित करण्यात आलेले आहेत. परिशिष्ट 5 वर 744 पदे जी रद्द निश्चित करण्यात आलेली आहेत आणि परिशिष्ट 6 वर ज्या पदाचे समायोजन करण्यात आलेले आहेत त्याची माहिती दिलेली आहे. मित्रांनो, 23 वर्षानंतर हा आकृतीबंध मंजूर होणे म्हणजे विभागातील कामाचा ताण कमी होणे आणि रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया वेगाने सुरू होईल अशी शक्यता आहे. त्यामुळे प्रशासकीय कामात आणि महिला व बालविकासाच्या कल्याणासाठी राबवल्या जाणाऱ्या योजना अधिक प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचतील. जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही तुमच्यासाठी मोठी संधी ठरू शकते. तर मित्रांनो, ही होती महिला व बालविकास विभागाच्या नवीन आकृतीबंधाची संपूर्ण माहिती. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला या शासन निर्णयाची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.